सर्वांना नमस्कार. मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. सर्वांना शुभ सकाळ. तर महाराष्ट्र पोलीस भरती 2024-25ची जी सुरू आहे ती अंतिम टप्प्यात आहे. 10% पोलीस भरती बाकी आहे. जसं की काही घटकाची लेखी परीक्षा, काही ठिकाणी कौशल्य चाचणी असेल, काही ठिकाणी निवड याद्या असतील किंवा जे काय असेल, एक 10% प्रोसेस फक्त राहिलेले आहे. अदरवाईज बाकी सगळी प्रोसेस पूर्ण झाली, लक्षात ठेवायचं. काही ठिकाणी अजून फिजिकल पण सुरू आहे, येणाऱ्या काही दिवसामध्ये होऊन जाईल. आणि जसं की मी पाठीमागच्या भरतीमध्ये किंवा ह्या भरतीमध्ये मार्गदर्शन करत असताना सांगितलेलं होतं की मे महिन्यामध्ये सगळीच्या सगळी प्रोसेस पूर्ण होऊन जाणार आहे. अगदी मुंबई पुण्यासारखं किंवा पिंपरी चिंचवड असेल, मीरा भाईंदर असेल किंवा जे काय असतील मोठे मोठे घटक, त्यासुद्धा घटकातील जे काय पोलीस भरती आहे त्यांची निवड यादी, फायनल वगैरे ते सगळं मे महिन्याच्या 15 तारखेच्या आसपास पूर्ण होणार म्हणून सांगितलेलं होतं. त्याच पद्धतीनं खूप साऱ्या मुलामुलींचे प्रश्न आहेत की सर अजून ही पोलीस भरती पूर्ण झाली नाही तोपर्यंत काही ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून जवळजवळ मनाला येईल तसे आकडे 25,000 पोलीस भरती, 22,000 पोलीस भरती, 20,000 पोलीस भरती एवढे मोठे मोठे आकडे सांगून आम्हाला परत एकदा नवऊर्जा देण्याचं काम सोशल मीडियातून होत आहे. लक्षात ठेवा, सुरुवातीला हे लोक असतात, नंतर मध्ये सुरुवात भरती पडायच्या अगोदर कुठेतरी गायब होतात, त्यानंतर मध्येच गायब होऊन नंतर शेवटी पण येतात. सो अशा पद्धतीनं असं न होता सगळ्यात महत्त्वाचा विषय की आत्ताचा जो विषय आहे आपला आजचा, तो नवीन पोलीस भरती कधी पडणार, नंतर सरकारचं याच्या पाठीमागचं राजकारण काय, आणि दुसरी गोष्ट पडली तर असं जसं की ह्या सोशल मीडियामध्ये चालू आहे, जसं की 20,000, 22,000, 25,000 हे अशा पद्धतीने पडणार आहे किंवा ह्याच्यामध्ये काही कमी होणार का, किंवा रियालिटी सांगा सर. ह्या सगळ्या व्हिडिओ तुमच्यासोबत असणार आहे. सोबत पेपरमधील जे काही कातरणं आलेत त्याचे सुद्धा खूप साऱ्या ठिकाणी हे व्हायरल झालेले होते. मलाही मुलांनी त्याचे व्हॉट्सअपला मेसेज केलेत, टेलिग्रामला मेसेज केलेत की सर हे बघा एवढं एवढं असं 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 आणि मग काय होणार आहे, याचे सगळी विश्लेषण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आता आपण करणार आहोत. सुरुवातीला एक विनंती करतोय की आपल्या चॅनलवर नवीन असेल तर पहिल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की जे ऑथेंटिक आणि क्लिअर जे रिअल असते, ट्रूथ असते, तेच तुमच्यापर्यंत पोहोच करण्याचं काम आपला चॅनल 19, 21, 22, 23 आणि ही 24-25ची पोलीस भरती इथंपर्यंत कंटिन्यू करत आलोय. सो अतिशय महत्त्वाचा विषय आहे. पूर्ण महाराष्ट्रानं बघितले की जेवढं सांगतोय तेवढंच तेच होते, बाकी दुसरं काही नसते. सो अशा पद्धतीनं अतिशय महत्त्वाचा विषय आहे. आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करून घ्या, कारण की 1-1, 2-2, 3-3, 4-4 मार्गाने जे हल्ले असतील किंवा जे फिजिकलमध्येच आउट झालेत किंवा ज्यांना टाइम पिरियड माहीत नाही किंवा कशा पद्धतीने कशा असते की किती वेळ असतो, फिजिकलला किती वेळ भेटतो, त्यानंतर लेखीला किती वेळ भेटणार. सो अशा पद्धतीने काही टप्पे आहेत, त्याच्याबद्दल काही इन्फॉर्मेशन असेल किंवा फायनल निवड यादीपर्यंत काय कशा पद्धतीने प्रोसेस असते याची जर मार्गदर्शन तुम्हाला हवं असेल या नवीन पोलीस भरतीचं, तर लवकर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तर एकंदरीत आपण बघूयात, थोडक्यात बातम्या बघूयात आणि त्यानंतर मग आपलं विश्लेषण आपण करणार आहोत की कशा पद्धतीनं काय होणार आहे. आता बघा, एक बातमीमध्ये आली की मुंबईत 4 नवीन पोलीस ठाणे, 3 DCP झोन आणि 2 ACP विभाग होणार. 1448 नव्या पदांना मंजुरी, गृह विभागाचा मोठा निर्णय. टोटल जे मगापासून सांगितलं की 4 नवीन पोलीस ठाणे, 3 DCP झोन आणि 2 ACP विभाग असे मिळून सगळं 1448 नव्या पदांना मंजुरी असं गृह विभागानं सांगितलेलं आहे. आता याच्यामध्ये जर फोड करायला गेली तर फक्त कॉन्स्टेबलची 1448 पदं असणार आहेत का, हा माझा पहिला प्रश्न. ह्याच्यामध्ये वर्ग 1, वर्ग 2 आणि वर्ग 3 ह्या तिन्ही लोकांचा समावेश याच्यामध्ये असणार, लक्षात ठेवायचं. सो अतिशय महत्त्वाचं की सगळे याच्यामध्ये असतात. सांगितलं म्हणून तिथं फक्त 1448 पदांची कॉन्स्टेबलच सगळा गाडा हाकणार असेल तर मग मोठमोठ्या पदांना किंमत आहे का नाही, हा पहिला गोष्ट. सो अतिशय महत्त्वाचा विषय. याच्यामध्ये वर्ग 1, वर्ग 2 आणि वर्ग 3 पदांचा समावेश असणार आहे. सो सगळ्यात जास्त पदं वर्ग 3 ला असणार आहेत, म्हणजे शिपायाला असणार आहेत, हे 100% फिक्स आहे. पण यातल्या काही जागा हे वर्ग 1 आणि वर्ग 2च्या पदांना सुद्धा जाणार, लक्षात ठेवायचं. सो बघूया, मुंबईतील वाढती गुन्हेगारी नियंत्रणाच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्र गृह विभागाने एक मोठा निर्णय घेतला आहे. 4 नवीन पोलीस ठाणे आणि 2 नवीन DCP झोन स्थापन करण्यात येणार म्हणून त्यांनी सांगितलेले आहेत. सो अशा पद्धतीनं जे काही महत्त्वाचं होता मुंबईच्या बाबतीत, कारण तुम्हाला माहित आहे कोणतीही पोलीस भरती आली, कोणत्याही एअरची जर पोलीस भरती आली तर सगळ्यात जास्त जागा ह्या मुंबईला असतात. तर तुम्ही पाठीमागे जर बघितलं असाल, जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की सप्टेंबर महिन्यामध्ये ह्या मुंबई जे काही घटक आहे त्याचा जागा वाढ होतील आणि त्यावेळी जे परिपत्रक आलं त्या परिपत्रकाचं विश्लेषण करत असताना सांगितलं होतं की काही दिवसांमध्ये याच्या जागा वाढतील. लेट झाला, पण जवळजवळ जानेवारीच्या आसपास 1062 जागा वाढल्या, पिंपरी चिंचवडच्या पण वाढल्या. अशा पद्धतीनं जे सप्टेंबरला सांगितलं होतं जर जानेवारीला होत असेल तर विचार करा चॅनल किती महत्त्वाचा आहे. सो अशा पद्धतीनं मुंबईमध्ये नवीन पोलीस ठाण्यांची निर्मिती असेल, DCP झोन असेल, ACP विभाग असेल, अशा पद्धतीने एकंदरीत 1400+ जागांची मंजुरी आताच्या पोलीस भरतीसाठी मिळालेली आहे. पण याच्यामध्ये वर्ग 1, वर्ग 2, वर्ग 3चा समावेश आहे. हे झालं मुंबईचं.
यानंतर अशाच पद्धतीनं लातूर, धाराशिव, बीड, नांदेड जिल्ह्यासाठी मध्यवर्ती ठिकाण म्हणून लातूर येथे राज्य राखीव पोलीस दल गट जो आहे तो मंजूर करण्याचा प्रस्ताव मांडलेला आहे. सो त्याला सुद्धा परमिशन दिलेली आहे. सो SRPFची सुद्धा जागा यावेळी वाढतील हे मात्र नक्कीच. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नांदेडला महसूल आणि पोलीस आयुक्तालय असा एक क्वेश्चन मार्क दिलेला प्रश्न आहे. सो अशा पद्धतीनं नांदेड असेल किंवा कोल्हापूरचा सुद्धा मध्ये विषय होता की कोल्हापूरला सुद्धा नवीन आयुक्तालय स्थापन होणार आहे. सो अशा पद्धतीनं जिथे गरज आहे तिथं 100% आयुक्तालय स्थापन होतील आणि जेव्हा जेव्हा आयुक्तालय स्थापन होतील तेव्हा तेव्हा जागेची गरज लागणार, त्यावेळी भरती वाढणार हे मात्र नक्की आहे. आता हा थोडक्यात विषय दिलाय, मी पूर्णपणे वाचून सांगत नाही, काय गरज नाही, कारण की हे अगोदरच हे मुंबई पोलीस भरतीच्या लेखीच्या अगोदरच हे व्हायरल झालेलं होतं. त्यामुळे पूर्ण महाराष्ट्रातल्या मुलामुलींनी वाचलेलं असेल, पालकांनी सुद्धा वाचलं असेल. पण आता जे घडलं खूप महत्त्वाचं, हे विषय जो आहे आयुक्तालय स्थापन करणं किंवा काय, हे कुणाच्या हातात असते का असे सगळं तुम्हाला माहिती आहे. सो ह्याची गरज हे अगोदरच होती, पण थोडा वेळ व्हायला लागलाय. आता गुन्हेगारी आताच वाढली का अगोदर नव्हतीच असा प्रश्न येतोय. सो चोऱ्या, लुटमार हे अगोदरच होतं का आता होत नव्हतं असा एक प्रश्न आहे. सो अशा पद्धतीनं गरज असताना सुद्धा अजून सुद्धा प्रश्न पुढे ढकलत गेलेले आहेत आणि मग परिणामी हे जे काही वाढतं वातावरण जे काही ढसाळ झालेलं आहे महाराष्ट्रातलं, त्याला कारणीभूत कुठेतरी गृहविभाग ठरतोय. कारण की जेवढी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येच्या आधारित जेवढा रेशो असतोय पोलिसांचा तेवढा नसल्यानं हे कुठेतरी ओझं एखाद्या कॉन्स्टेबलवरती 2 कॉन्स्टेबलचं असल्याला दिसून येतोय. सो अशा पद्धतीनं मग बाकीच्या सगळ्या गोष्टी पुढे फोपावतात आणि मग कालचाही रेशो जर बघितला, काल एक बातमी होती की भारताचा सुद्धा बेरोजगारीचा दर आता वाढलेला लक्षात ठेवायचं, परिणामी महाराष्ट्राचा पण समावेश त्याच्यामध्ये आहे. सो अशा पद्धतीनं महाराष्ट्रातील जे काही तरुण पिढी आहे त्यांच्या हाताला रोजगारच नाहीत. त्यामुळं तुम्ही बघितलंय की तुटपुंज जागा आणि 18 लाख आणि 20 लाख फॉर्म एवढ्या पद्धतीनं जर पडत असतील तर गरज किती आहे बघा. सो ह्यातला 138 मार्क घेऊन जर हरत असेल काटावरती तर तो काय करायचं सांगा. एवढे मार्क मिळवून सुद्धा तो हरत असेल तर मग मुलांनी करायचं काय. मग डिप्रेशन, मग ताणतणाव, मग बाकी सगळ्या गोष्टी येतात. सो अशा पद्धतीनं अतिशय महत्त्वाचा विषय की सर पोलीस भरतीचा मॅटर आता सध्या कधीपर्यंत पडेल, काय पडेल. आणि दुसरी गोष्ट, जे सोशल मीडियातून जे काही वेगवेगळ्या गोष्टींचा आकडेवारी फेकली जाते, जसे की एखाद्या न्यूज चॅनलमध्ये देतात बघा की व्ह्यूसाठी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी, तर हे लक्षात ठेवा की इथं 20,000, 22,000, 25,000ची भरती पडणार नाही. पहिली गोष्ट सांगतोय, आजचा व्हिडिओ हा सेव्ह करून ठेवायचा आहे. पूर्ण महाराष्ट्रानं आजचा व्हिडिओ हा सेव्ह करून ठेवा. भरती ज्यावेळी पडेल त्यावेळी तुम्हाला आठवण करून देतो की एप्रिल महिन्याच्या 17 तारखेला तुम्हाला एक व्हिडिओ सांगितलेला होता आणि व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं 20, 22, 25 जागा पडणार नाहीत आणि जागा एवढ्या पडल्यात. सो सगळ्यात महत्त्वाचा विषय की 2026 ही पोलीस भरती कधी पडेल तर डिसेंबरच्या आसपास पाठिंबाच्या इयरचं जे काही संभाव्य रिक्त जागा आणि संभाव्य रिक्त जागा या सगळ्या पकडून, याच्यामध्ये मग मयत असेल, ट्रान्सफर असेल, बदली असेल, पदोन्नती असेल, जे काय असेल त्या सगळ्या गोष्टी पकडून ह्या जागा पाडल्या जातात. आणि सो ह्या रिक्त जागेचा अहवाल हा वित्त विभागाला जाणार. वित्त विभाग याच्यामध्ये त्रुटी काढेल, परत अहवाल डिस्ट्रिक्ट लेवलला येतोय. ह्या सगळ्या गोष्टी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन की जागा कशा पडल्या जातात, मंजुरी कशी दिली जाते आणि सरकारचं याच्या पाठीमागचं राजकारण काय, हे पुढच्या व्हिडिओमध्ये बोलेन. पण आताच्या घडीला डिसेंबरच्या एंडपर्यंत किंवा जानेवारीपर्यंत ही पोलीस भरती पडू शकते, एवढं लक्षात ठेवायचं. एक क्लिअर झालं, कारण की कायमस्वरूपी हे डिसेंबरपर्यंत पडत असतं, पण ह्याच्यामध्ये वयवाढीचा विषय परत आला तर परत प्रॉब्लेम येणार आणि परत ही भरती पुढे जाणार, एवढं लक्षात ठेवायचं. त्याच पद्धतीनं सगळ्यात महत्त्वाचं, पाठिंबाच्या वेळेला सुद्धा सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे आत्ताची जी पोलीस भरती आहे ती किती जागेची पडणार. सगळ्यांचा विषय तोच आहे की 20, 22, 25 जागा सांगत आहेत, हा विषय आहे. तर पाठीमाग एका स्पीचमध्ये बोलताना देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं होतं की 9-10 हजार जागा रिक्त आहेत वर्षाकाठी, एका वर्षाला, लक्षात ठेवायचं. तर 9 आणि 10 हजार जागा रिक्त असतील तर विचार करा दुप्पट आकडा कुठनं आला. दुसरी गोष्ट, आपण पकडूया 10,000 जागा रिक्त आहेत आणि हे जे काही वातावरण झालं आता सोशल मीडियातून की नवीन आयुक्तालय असतील किंवा DCP झोन, ACP विभाग, जे काय असेल ते असेल, नवीन पोलीस ठाण्याची निर्मिती असेल. सो अशा पद्धतीनं ह्याच्यामध्ये झालं निर्मिती तर किती होणार, तर 5,000 जागा पकडा जास्तीत जास्त. तर ही पोलीस भरती जास्तीत जास्त करून 15,000च्या आसपास पडेल. ह्याच्यापेक्षा जास्त 20,000 आणि 22,000 आणि 25,000 जागा या पडणार नाहीत, लक्षात ठेवायचं. त्यामुळं एवढं लक्षात ठेवायचं की जागा जास्त आहेत म्हणून निवांत राहून चालणार नाहीये. जागा ह्या तुटपुंजाच पडणार आहेत. गरज तर भरपूर आहे महाराष्ट्राला, जवळजवळ 3-3.5 लाख भरत्यांची गरज आहे. तर सुद्धा आपला सरकार पाठिंबाचं पण आणि हे पण आपण कोणाला बघत नाही. आपण विद्यार्थी दशेत विद्यार्थी हित जपण्याचा प्रयत्न आपल्या चॅनलच्या माध्यमातून करतोय. पण एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे की याच्यामध्ये जर बघायला गेलं तर ह्या भरत्या पाठिंबाच्या इलेक्शनच्या वेळेला मी अजूनही आठवण करून देतोय की जे काही एकनाथ शिंदे होते त्यांनी जवळजवळ
25,000 महिलांची भरती करणार म्हणून सांगितलं होतं. आणि दुसरी गोष्ट उद्धव ठाकरे यांनी 18,000 महिलांची पोलीस भरती करणार म्हणून सांगितलं होतं. आणि एकंदरीत देवेंद्र फडणवीस 20,000 आणि 25,000 सुद्धा सगळी मिळून पोलीस भरती करणार म्हणून सांगितलं होतं. सो एवढे मोठे आकडे येतात कुठून? जर जागा रिक्त नाही म्हणतात तर मग इलेक्शनच्या पिरियडमध्ये तुम्ही कसं पद्धतीने सांगू शकताय की एवढ्या मोठ्या जागा आपण भरणार आहोत? सो हे सगळं थोतांड आहे, लक्षात ठेवायचं. ह्याच्यावरती विश्वास अजिबात ठेवू नका, कारण की ते राजकारण आहे. ते राजकारण्यांचा विचार ते राजकारणाच्या पलीकडे असतोय. सो अशा पद्धतीनं आपण जनता आहोत. आपल्या हातामध्ये काय आहे तर ट्रूथ म्हणजे काय तर मी सांगतोय की तुम्हाला 15,000च्या जागा यावेळी पडतील, 15,000च्या आसपास. ह्याच्यापेक्षा 20,000चा आकडा हा क्रॉस होणार नाही, 20,000 पडणारच नाही, लक्षात ठेवायचं. सो आता थोडासा राग येईल, पण तुम्हाला जाणीव करून देतोय, जाग आणून देतोय की यावेळी जागा सुद्धा कमी असणार आणि ऍप्लिकेशन फॉर्म जास्त असणार आहे. स्पर्धा ही मागच्या म्हणजे ह्या पोलीस भरतीपेक्षा पुढच्या पोलीस भरतीची जी काही स्पर्धा आहे ती जास्त असणार आहे. सो एवढं लक्षात ठेवा. अतिशय महत्त्वाचा विषय आहे की कशा पद्धतीने काय होणार, ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. पाठिंबाचं राजकारण काय, सो भरती कधी पडणार, काय होणार, या भरतीतले अडथळे कुठले आहेत, ह्याच्या पाठीमागे राजकारण काय आणि एकंदरीत किती जागा पडतील, हे सगळेचे सगळे विश्लेषण तुमच्यापर्यंत पोहोच केलेलं आहे. पण विषय अशा पद्धतीने आहे की महाराष्ट्र पोलीस भरती करणाऱ्या मुलांमध्ये एक न्यूनगंड आहे. तो कायमस्वरूपी मी तुमच्यापर्यंत मांडत असतो की यावेळी फिजिकलला कमी पडले तर राहू दे, सोडला विषय, फिरणं बिरणं हे ते निवांत असतात. आणि ज्यावेळी भरती पडेल त्यावेळी 1 महिना आभाळ डोक्यावरती घेतात आणि असं नाटकं करतात की मला झालंच पाहिजे, मला आता जाणीव झाले, असं तसं. अजिबात नाही चालणार. तू 1 मार्कानं 2 मार्कानं राहिला असेल, 4-5 मार्कानं राहिला असेल किंवा लेखीला क्वालिफाय झाला असतील, लेखीतनं मार्क कमी पडले असतील, एक लक्षात ठेवायचं, तू यशाच्या जवळ आहेस. तू यशाच्या जवळ आहे, लक्षात ठेवायचं. तुला मात्र आत्तापासून प्रयत्न करावे लागतील, तर 2026ची पोलीस भरती तुझ्या हातात असणार आहे, लक्षात ठेवा. त्यामुळं हे मुलांमधला जे काही दोष आहेत त्याच्यामध्ये स्क्रीनिंग असेल, मोबाईल टाईम असेल, चॅटिंग असेल, सोशल मीडिया असेल, नको नको ते गोष्टी करत बसतात आणि नंतर स्वतःला फसवून बसतात, आई बाबाला फसवतात आणि सगळ्यांना फसवून बसवतात. आणि नंतर मग नुसतं आपल्या अपयशाचं खापर मग कोणाला तरी फोडायचं आणि थोबाड काळं करून गावभर हिंडत बसायचं. हे असलं न करता हरला असेल तर हार मान्य कर, चुकलायच कुठे याचा विचार कर. मी अजूनही सांगतोय, 2 दिवस या गोष्टी जाऊ द्यात, 2 दिवस या गोष्टी जाऊ द्यात की चुकलायच कुठे याचा विचार कर आणि ती गोष्ट रिपेअर कर. 100% तुला तीच गोष्ट पुढे निकालात घेऊन येणार आहे. सो डिसेंबरला भरती पडेल, अडथळे आले तर जानेवारी फेब्रुवारीपर्यंत जाईल आणि सेम याच पद्धतीनं फिजिकल सुरू होईल. याच महिन्यामध्ये फुल जे काही फिजिकल आहे ते सुरू होणं, लक्षात ठेवायचं. आणि एकंदरीत 15,000च्या पुढं ही पोलीस भरती जाणं, लक्षात ठेवायचं. हा व्हिडिओ परत सांगतो की सेव्ह करून ठेवा. सो अतिशय महत्त्वाचा विषय होता की सर पोलीस भरती कधी पडणार, काय होणार, जागा किती असणार आहेत, सगळ्याच्या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोच केलेल्या आहेत. सो पुढचा जो व्हिडिओ असणार आहे तो म्हणजे CP मुंबईचा कट ऑफ किती लागेल याच्यावरती असणार आहे. गेले 3-4 दिवस फॅमिली प्रॉब्लेममध्ये असल्यामुळे तुमच्यापर्यंत पोहोच आला नाही, पण आज जो अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ होता तो सुद्धा पोहोच केला आहे आणि मुंबईचा कट ऑफ पण आज उद्याच तुमच्यापर्यंत पोहोच करणार, लक्षात ठेवायचं. सो त्याच पद्धतीनं तुम्ही जर नवीन पोलीस भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट सांगतोय की आपल्याकडं पाठिंबाच्या म्हणजे ह्या पोलीस भरतीला गेम चेंजर असणारी म्हणजे प्रत्येक घटकाच्या लेखी परीक्षेला 38 मार्कांपासून 62 मार्कापर्यंत आपल्या PDF मधले क्वेश्चन आलेले आहेत. PDF मधले क्वेश्चन आले, लक्षात ठेवा. 100 पैकी सांगतोय. सो ही PDF तुमच्यापर्यंत आपण घेऊन आलोय. सो आजपासून तुम्ही जर डिसेंबरपर्यंत केला तर 100% तुम्हाला 80-70+ मार्क 100% मिळवून देणार, लक्षात ठेवा. सो ज्याला ही PDF हवी आहे, ह्या PDF मध्ये आपण 2100+ पानाचा समावेश केलाय. सगळ्याच्या सगळ्या पोलीस भरतीचं मार्गदर्शन केलंय, सोबत सगळ्याचे सगळे विषय पूर्ण करून दिलेले आहेत आणि जेवढं काय करता येईल तेवढं पूर्णपणे तुम्हाला याच्यामधून मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ह्याचा रेट आहे 799 रुपये, आपण देतो 399 रुपयाला. फक्त आणि फक्त 399 रुपयाला तुम्हाला घर बसल्या 5 मिनिटांमध्ये ही PDF भेटणार आहे. पण लक्षात ठेवायचं, आजपासून असा विडा उचला की ह्या जे काही PDF मध्ये 2100 पान आहेत ते सगळे जे काही पेजेस आहेत ते सगळे पूर्ण करणार आणि मग पेपर बघायचं कसं निघतोय. काही जणांना 48-50 पैकी 50 आहेत, पण तिकडे 30-40 पडलेत आणि नुकसान करून बसलेत. तो वेळ 30 वेळ परत यायला नको, यासाठी ही सूचना देतोय. सो ज्याला ही PDF हवी असेल त्यांनी लवकर या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एकच मेसेज करा. आत्तापासून तयारी चालू करा. डिसेंबर महिना खूप लांब आहे. फिजिकल होऊन सगळं होईपर्यंत मे-जूनला तुमची लेखी परीक्षा होतील. सो अशा पद्धतीनं वेळ खूप आहे, वेळ न घालवता लवकर स्क्रीनवरती मेसेज करा. आपली स्वतःची ही PDF आहे, तुम्हाला हवे असेल तर लवकर व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. सो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना येणाऱ्या नवीन पोलीस भरतीसाठी शुभेच्छा देतोय आणि जो संपतोय तोपर्यंत धन्यवाद.